नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळीच खूप कंटेंट मिळाला आहे मला. काय ते तुम्ही पुढे बघा आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. रात्रीचे वाजलेत 2:45 आणि सखी काय खाते ग? अच्छा, खाऊन झालंय का? सखी काय ग ते? खाऊ. आवाज अजून वाढलाय. पापा नाही तर आम्ही झोपतच नाहीये. म्हणजे एक डुकली झाली तिची. 11:30ला झोपली होती, पण मागच्या 1 तासापासून आमचा हाच गेम चालू आहे. भरलं बिट्टू पोट? बिट्टू बिट्टू इज टू बिझी. पोटभर खाऊन झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ना पप्पांना म्हटलं तुम्ही जाऊ नका खाली फिरायला, कारण वातावरण तसं आहे, तुम्हाला खूप सर्दी झालेली. म्हणून त्यांना मी ट्रेडमिल काढून दिलं, तर ते ऐकेना. त्यांच्या रोजच्या 16-17 हजार स्टेप्स होतात. ते रोज 4:30-5ला उठून फिरायला जातात, खूप फिरतात. तर मी त्यांना इथे चाललं होतं की तू स्पीड वाढव. आणि मी त्यांना म्हणत होती की तुम्ही थांबा, तुम्ही पहिल्यांदा करताय, तुम्ही 3-4च्या पुढे जाऊ नका. 5च्या स्पीडवर पण त्यांचं समाधान होत नव्हतं. मोठी माणसं नंतर लहान होता याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी त्यांना म्हटलं मी बंद करून टाकेल पप्पा शेवटी, पण पप्पा अजिबात ऐकत नव्हते. त्यांचं कंटिन्यू फिरणं चालू होतं. तू फक्त स्पीड वाढव, मला माहिती कसं चालायचं. असं करत करत ते इतका वेळ चालले, पूर्ण घामाघूम झाले होते. शेवटी लाईट गेली म्हणून ते शांत झाले. पप्पांचे हाल बघा काय झाले. आणि यांना अजूनही थांबायचं नव्हतं. पुरा ग्लो आलाय चेहऱ्यावर. लाईट गेली म्हणून ते शांत बसले नाही. त्यांनी मला मम्मीला जाम केलं होतं. आम्ही इथून उठत नव्हतो. एवढं झालं होतं तरी त्यांना अजून चालायचं होतं. आणि आई बिंग आई, तिला घरातली 0.1% दूर सगळीकडे दिसत होती. आणि तिने पुन्हा किचन आवरायला घेतलं सकाळी सकाळी. मावशी येणार नव्हत्या जसं तिला आधीच माहीत होतं, म्हणून तिने निम्मे भांडे पण थोडे घासून ठेवलेले होते. आणि त्यानंतर तिला पुन्हा सखीला लगेच खाऊ घालायचं होतं, कारण सखी नुसती आई पोळी म्हणून तिच्या मागे लागली होती. ती मम्मीला म्हणतीये पटकन पोळी दे. पूर्ण वाक्य. एकच मिनिट बेटा. हे वालं का माहित नाही बरं का, मला एवढी आयडिया नाही. माझ्याकडे 2-3 झालेत. कारण देते बेटा, आई देते पोळी, थांब. आणि आज आमच्या कामवाल्या मावशीने सुट्टी मारली, त्याच्यामुळे जे उरलं सुरलंय ते सुद्धा आम्हाला चावरावं लागणार आहे. देते डिश आण तुला, डिश थांब तुला देते. फू खरंच मॅडमने चांगला 1-1.5 पोळी खाऊन घेतली आणि ती शांततेत झोपी गेली. संध्याकाळी उठल्यानंतर आम्हाला लगेच फिरायला जायचं होतं, कारण आता आजी बाबा आहे म्हटल्यावर ती वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये आणि ती मस्त तिची फिरते. आणि पप्पांचं असं झालं होतं की 5 वाजले, मला पुन्हा ट्रेडमिल लावून दे, मला पुन्हा त्याच्यावर फिरायचं आहे. तू सकाळी मला जास्त चालू दिलं नाही. म्हणून ते संध्याकाळी पुन्हा सुरू झाले होते. संध्याकाळी पुन्हा आमच्या दोघींचा सेम वाद चालू होते की पप्पा मी जास्त स्पीड वाढवणार नाही, कारण मला माहीत नाही हे जनरली टेस्टसाठी पण यूज करता. आणि ट्रेडमिलचा इतकाही अनुभव नाही आहे, पण ते ऐकतच नव्हते. त्याच्यामुळे पुन्हा त्यांचं ते सुरू झालं. आई सखीला मस्त बाहेर खेळवत होती तोपर्यंत. कुडूम खात. सखी उतर, ती माझी आई आहे. कोणाची भाऊ आई? तिला सांग. ए माझी आई आहे ती, माझी आई आहे. कोणाची भाऊ? मी गौरीची गौरी दिदीची आई आहे. नो. सखी इतकी लाडात आली आहे कालपासून. काय लाडात नाही आली तू? किती लाडात आली आहे. माझी आई यायचं. आणि तू किती त्रास देते आई बाबाला सांग. काहीच नाही म्हणा. आई तू मला म्हणत होती ना, सॉरी पप्पा मला म्हणत होते ना जॉब कर. तुला काय वाटतं सखी सोबत मी जॉब करू शकते? नाही करू शकत बाबा. सखीने तुम्हाला कालपासून किती नवीन गुण दाखवले. बाबा नुसता त्रास देतो. सखीने रात्रीची गुण दाखवलेत ना मम्मी पप्पांना. एक तर मी चांगली 12-1 पर्यंत जागी होती, माझी थोडी एडिटिंग बाकी होती म्हणून. त्यानंतर पप्पांना शिंकायला लागल्या, मग त्यांना मी त्या मेडिसिन्स द्यायला उठली होती. आणि त्याच्यानंतर सखीला अचानक तिच्या पप्पाची आठवण आली. आणि त्याच्यानंतर सखीने काय काय केलं आई? पप्पा पाहिजे. आई झोपली होती तिच्यासोबत वरती, मी खाली झोपली होती. मग आम्ही झोका देऊ. हा मम्मीला म्हणायची तू नको झोका देऊ. दुपारी फक्त आई पाहिजे होती झोका द्यायला, आणि रात्री फक्त मम्मा पाहिजे होती. पप्पा कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स ट्रेडमिल सोबतचा? एकदम बेस्ट. सकाळी पण पूर्ण जाम होते. आता किती वाजलेत? 45 मिनिटात पूर्ण घामाघूम. त्याचं बनियन फुल जाम.
तर पप्पा मम्मी म्हणता की ते पण हे ट्रेडमिल घरी जाऊन घेणार आहे. बेस्ट आहे ना पप्पा? बेस्ट आहे पप्पा. तर तू पण चालून बघ आई. सखी बघ टाळ्या वाजवते. मी मला 1 किलोमीटरलाच घामी. नाही येणार, तू ट्राय तर करून बघ. मी ना कुठे चालता नाही येत. नाही नाही शूज घाल, माझे शूज घाल ना बाहेरून. पप्पाला चालायची सवय आहे ना, पप्पांना काय वाटत नाही मला. तुला काय वाटलं, काय प्रॉब्लेम नाही? कळ लागते. ते जाऊ द्या, तिने माझे शूज घातले तर माझ्या लेकीचा एवढा जीव खालीवर झाला की बास कधी. मम्मा तुझी शूज. पाय पडला पाहिजे असं वाटलं पाहिजे. कशावर? आता हे चालले बाहेर. घरात इतका पसारा घातलाय आजी बाबांनी त्यांच्या नातीने. ए सखी ती सायकल नाही, बाहेरची सायकल घेऊन जा. यानंतर मात्र सखी माझ्याकडे बघायला अजिबात तयार नव्हती. तिला असं झालेलं होतं की कधी खाली जातो आणि आई मला, म्हणजे मी तिला आत घेते की काय म्हणून ती मला बायसुद्धा करत नव्हती. ती फक्त म्हणायची आई इथे इथे, म्हणजे लिफ्ट ओपन होईल इकडनं आपल्याला जायचं आहे बास. ते खाली गेले ना तोपर्यंत मी हॉल आवरला, कारण आजी बाबा आणि सखीने प्रचंड पसारा घातलेला होता. आणि आज बेसिक मेनू होता कढी खिचडीचा, तर म्हटलं तोही करून घेऊ, कारण आल्यापासून आईच स्वयंपाक करत होती. मी असं काही खूप केलेलं नव्हतं, तर म्हटलं चला आज बेसिकच आहे तर आपण करून घेऊयात. पण त्यात पण खाली जरा पाऊस आला त्याच्यामुळे ते लगेच वरती आले. आई पुन्हा मला मदतीला आली. तिला म्हटलं होतं थांब, याच्यात काहीच नाही करण्यासारखं, मी करते. तर तिचं असं चालू होतं की लाडूचं वगैरे आपण भाजून घेऊयात. तिला म्हटलं त्याच्यासाठीही थांब, कारण सखी असताना इथे एवढा 1 तास घालवणं किचनमध्ये शक्य नाही. ती खूप पायात घुटमळते. मग जेवणं वगैरे झाले आणि संध्याकाळी आम्ही बॉल खेळत होतो. सखीला इतका आनंद होता तर तो बॉल इकडनं तिकडे करायला. निखिल नसतो जास्त वेळ अवेलेबल संध्याकाळी, त्याच्यामुळे असा गेम आम्हाला खेळता येत नाही. आम्ही बॅट बॉल खेळतो, आमचं बेसिक खेळतो दोघी. पण तिला आज तो कॅच करताना इतका आनंद होता की बास कधी. कट टू डायरेक्ट रात्र. मी म्हटलं होतं आज दिवसभर खूप शॉर्ट घेईल आईचे, सखीचे, पप्पांचे. तसं काही झालं नाही. दुपारी आम्ही सगळे असे गाढ झोपलेलो होतो, कारण माझं तर फास्टिंग आहे त्याच्यामुळे मला खूप जास्त असं काही काम नाही करायचं आहे. आणि आई आली आहे तर आई मला असंही काही करू देत नाही. आज सकाळी मावशींचा जेव्हा, म्हणजे आमच्या त्या दीदीचा जेव्हा फोन आला की दीदी आज मैं नहीं आ रही हूँ, तर मी म्हणतच होती की अरे आज जाओ मेरी मम्मी आई है वगैरे, काम बढ़ रहा. मी म्हणजे माझं बोलणं संपायच्या आत ती पुन्हा भांडे घासायला गेली. तिथं मला झालं होतं की थांब मी घासते, माझ्यात आहे ती एनर्जी, मी ट्रेडमिलवर चालते तर मी इथे पण करेल काहीतरी. बट तिचं असं होतं नाही नाही तुझा हात दुखतोय असं तसं करत. आणि ती आई नाही बाई अशी असते. आई असो किंवा सासू असो किंवा कोणतीही आपल्या घरातली ती मोठी व्यक्ती असो, आणि आपलं घर किती स्वच्छ असलं तरी ती 0.1% धूळ त्यांना ती दिसते. आणि माझ्या आईलाही दिसली. आणि ती सकाळपासून नुसतं हे आवरू का ते आवरू, ते आवरू का हे आवरू. तर आमच्या पप्पांना ना शनिवार वडापायला जायचं आहे. खूप लहान बाळासारखं झालं की चल ग चल ग चल ग. म्हटलं जाऊयात. आईला म्हटलं तर आज जाऊयात, पण आज कॅन्सल झालं काही कारणास्तव. तर म्हटलं उद्या जाऊयात. तर आई म्हणते कशाला जायचं शनिवार वडापायला, एक काम करते मी तुझं दसरा दिवाळीचं सगळं आवरूनच जाते. म्हटलं का, तुला का हौस आहे. पण आईच असते. तुम्ही पण रिलेट करू शकता. तुमची पण आई किंवा सासू सेम असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आमच्या घरी सिन्नरला दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. आता कधी सप्टेंबर महिनाच राहिला आहे ना. तर आज आईचा, म्हणजे सासूबाईंचा आणि आईचा फोन चालू होता, तेव्हा आई सांगत होत्या की आमची तर तयारी सुरू झाली आहे. म्हटलं आपण नाही एवढा विचार करत ना. तर आईचं असं की मी सगळं तुझं आवरून जाते. आणि आज तिने किचन बऱ्यापैकी घेतलं होतं. आता 10 वाजले तर तिचं असं म्हणणं होतं चल आपण लाडू करूनच घेऊयात. म्हटलं थांब ग बाई, म्हणजे तू काम केलं आहे पण मला थकल्यासारखं होतं आहे, नको नको नको. तर आज माझा फास्टिंगचा 5वा दिवस होता आणि मी एन्जॉय करते माझी ही फेज. मला खूप छान वाटतं आहे. जसं की मी रोज सांगते आहे, आज दुपारी पण माझी थोडी एनर्जी डाऊन होती. म्हणजे एनर्जी डाऊन, मला भूक नाही लागली, भूक डेफिनेटली नाही लागली, पण एनर्जी थोडी डाऊन होती म्हणून मी आज झोपून घेतलेलं होतं. मी कालचे फास्टिंगचं ॲप सांगितलं होतं, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचं विसरली मी, कारण मी खूप लवकर एडिट करते. मी खूप असं डिटेलमध्ये बघून एडिट नाही करत, तर राहून गेलं. बट आज मी पण बेसिकली तो यूज पण नाही होत. आय थिंक अँड्रॉईडवाल्या लोकांकडे ते अँड्रॉईडसाठी तो नाही पण अवेलेबल, फक्त iOSसाठी अवेलेबल आहे. तर मी एक लिस्ट काढली गुगलवरनं, कारण मला खूप सारे DMs पण आले की लिंक शेअर कर. तर iOSची जी लिंक आहे माझ्या ॲपची ती तर मी तर खाली देतेच, पण मी अजून एक जी लिस्ट काढली ती मी इथे स्क्रीनशॉट देते, आत्ता पक्का देते. तर तुम्ही ते घ्या. कोणतंही ॲप असो ते इझी आहे हँडल करणं. स्टार्ट आणि स्टॉप 2च बटन असतात जे तुमचं फास्टिंग काउंट करतात. आणि जर तुम्ही लॉंग फास्टिंग करत असाल तर तुमच्या बॉडीची
काय फेज चालू आहे ते पण ते नीट सांगतात. सो इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. आणि आय थिंक मला पण सांगायची गरज नाही, तुम्ही गुगल केलं तर तुम्हालाही इझिली ते जे काही ॲप्स वगैरे आहेत ते भेटून जातील फास्टिंग रिलेटेड. किंवा यूट्यूबवर तर भयंकर व्हिडिओ आणि भयंकर सजेशन्स आहेत. मी पण यूट्यूबकडनं शिकली बऱ्याच गोष्टी. आणि आता कट टू निखिल. आय नो तुम्ही पण निखिलला व्लॉगमध्ये मिस करत असाल, कारण जनरली तुम्ही सखीला आणि दादालाच बघायला येतात. असो, तर तुमचा दादा खूप छान मजा मस्ती करतो आहे. ते रात्री काल 9-9:30ला घरातून निघाले होते. सकाळी 5-5:30च्या आसपास पोचले. साऊथ गोव्यात आहे. मस्त रूम घेतला आहे, मस्त मजा करताय. तिथे जाऊन प्लॅनही केलं की नेक्स्ट टाईम बायकांना घेऊन येऊ. मला फोनवर सांगत होतं आम्ही पुढच्या वेळेस बायकांना घेऊन येऊ. म्हटलं ठीक आहे, आय नो की तुमचं काय डिस्कशन चालू आहे, चालू द्यात. अदर दॅन दॅट तो शॉपिंगला गेला होता आणि त्याने मला इतके फोन केले. मला झालं होतं निखिल मला इरिटेट करू नको, हे घेऊ का तनू, ते घेऊ का तनू, ते घ्यायचं का तनू मला. आणि मी एक ब्रँड शूट करत होती आणि मला कंटिन्यू त्याचे फोन येत होते. मला प्रत्येक वेळेस मला झालं की निखिल मला नको घेऊ, पण मला फोन नको करू, थांब म्हणून. बट निखिल त्याने इतके फोन केले, हे गौरीला घ्यायचं, हे सखीला घ्यायचं, हे हे गौरीला बसेल का, हा कलर सखीला छान दिसेल का. त्यानं म्हटलं तुला काय घ्यायचं ते घे. मग त्या पोरींचं झालं. मग तो माझ्यावर आला की तनू ही बॅग आहे, ही घेऊ का, लेदरची बॅग. तर मला असं वाटतं की एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्यायच्या असतील तर ते त्याच्यात व्हरायटी पण पाहिजे, ते समोरासमोर दिसलं पण पाहिजे. त्याला म्हटलं मला फोन कॉलवर काही कळत नाही तर घेऊ नको. तर त्याला त्या गोष्टीचा राग आला थोडा. त्याच्यानंतर त्याने मला फोनच नाही केला 10-1 मिनटं. आणि माझं तर लक्षातही नव्हतं, माझं शूट चालू होतं, जे काही चालू होतं ते. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा मला फोन आला, तनू हा शर्ट बघ कसा आहे, तनू ही पर्स बघ कशी. त्याला म्हटलं निखिल मला काहीच नाही घ्यायचं, कारण मी पहिल्याची प्राईज ऐकली होती. तुला त्या 250 रुपयाचा शर्ट आहे, 200 रुपयाची पर्स आहे. म्हटलं मग मग तुला काय घ्यायचं ते घे, कारण हे माझ्या बजेटमधलं आहे. हे कारण कसं होतं, ज्या गोष्टी खूप जास्त यूज नाही होत त्या गोष्टी मला असं वाटतं कमी याच्याच घेतलेल्या बऱ्या. साड्या सोडून कारण साड्या जिव्हाळ्याचा विषय माझा, तुम्हालाही माहिती आहे. नेसत जरी नसली मी जास्त तरी पण त्या अशा इथे आहेत माझ्यासाठी. तर अशा प्रकारे निखिलची खूप मजा मस्ती चालू आहे. माझी पण इथे काही कमी मजा मस्ती नाही चालू आहे, कारण असं खूप दिवसांनी होते की घरात फक्त मी, मम्मी, पप्पा असं मी आहोत. असं आय थिंक दादा जेव्हा डिप्लोमा कॉलेजला गेला होता ना, नाही दादा जेव्हा डिग्रीला गेला होता नगरला तेव्हा होता, जेव्हा मी 11वीला गेलेली होती. मी खूप रडले. तेव्हा आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती, दादा बसने गेला होता. त्याला बस स्टॉपवर सोडायला गेलो, मी तिथेच रडायला लागली होती की दादा चाललाय म्हणून. तर तेव्हा घरात फक्त आई पप्पा आणि मी असं आम्ही तिघंच राहायचो, कारण दादा हॉस्टेलला राहायचा तेव्हा. आणि त्यानंतर आत्ता आहे, ऑफकोर्स आत्ता सखी आहे. आणि सखी टॉप प्रायोरिटी सगळ्यांची. जसं सखीने घुमवलं आहे ना सगळं या दोघांना, स्पेशली माझ्या पप्पांना अवघड आहे. बट स्टील मी फेच एन्जॉय करते. मी त्यांना म्हणते पण की आपण जाऊयात कुठेतरी, पण नाही जमत आहे. म्हणजे शनिवार वाडा तर उद्या मी आता प्लॅन करते जायचा. पण त्यांना आज म्हटलं होतं की खायला पण बाहेर जाऊयात, पप्पांना काहीतरी नॉनव्हेज खाऊयात म्हणून त्यांना खायला. बट ही सेड मला घरचीच भाजी भाकरी आवडते, माझं तुमच्यासारखं नाही आहे. म्हटलं वॉट, आमच्यासारखं नाही आहे म्हणे. तुम्ही आजकालची पिढी, आणि आजकालची पिढी पण जाऊ दे, स्पेशली तुझा नवरा बाहेर खूप खर्च करता, मला अजिबात पटत नाही. त्याच्यावर त्यांनी मला जवळजवळ 15-20 मिनटं बऱ्यापैकी लेक्चर दिलं. म्हटलं ओके, नो इश्यू पप्पा, मी घरीच तुमच्यासाठी काय करायचं ते करते. आणि अशा प्रकारे आमचा दिवस आज संपला आहे. तर आजचा दिवसही खूप छान गेला आहे. आय होप सो की सखी आज रात्री छान झोपो. येस निखिल मे बी संडेला किंवा मंडेला, काय माहिती कसा येतो तो येतो आहे. बट आज रिंकू मावशी पण येणार होती, बट काही कारणास्तव कॅन्सल झालं. एल्स मला खूप गोंधळ असता. मी रिंकू मावशी नाही आज पूर्ण रात्रभर जागून गप्पा मारलेल्या असत्या, पण काही कारणांमुळे तिचं कॅन्सल झालं. नाही तर माझं पण तिला असं होतं की ये माहेर वासाला ये माझ्याकडे, तू माझी मावशी तरी माहेर वासाला ये माझ्याकडे, कारण आमचं बॉन्डच वेगळं आहे जे काही आहे ते. असो, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या ब्लॉगमधली कोणती मोमेंट जी तुम्हाला आवडली, डू कमेंट ऑन दॅट. अँड बाकी बस, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक छोटा हार्ट तो बनता आहे जर तुम्ही इथपर्यंत आला आहात तर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.